श्री स्वामी समर्थ. मी शिवलीला अमृतातला अध्याय 11वा रुद्राध्याय हा अध्यायाचं मी वाचन करणार आहे. रुद्राक्ष महात्म्य भद्रसेन आख्यान. रुद्राध्याय महात्म्य. श्री गणेशाय नमः. जे शिवभक्ती करतात, नित्यनेमाने शिवजींची पूजा करतात, श्री शिवलीला अमृताचे ग्रंथाचे आवडीने श्रवण करतात, ते लोक धन्य होत. शिवप्रभूंच्या कृपेने त्यांचे जीवन सफल होते. महामुनी सूत शौनकादिकांना अद्भुत रम्य शिवलीला वर्णन करून सांगत होते. त्यांनी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले. म्हणाले, श्रोते हो, जे लोक अंगाला भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात, त्यांची पुण्याई सांगताच येत नाही. ते त्रैलोक्यात धन्य असतात. जे रुद्राक्ष धारण करतात ते साक्षात शंकरच. इंद्रादी देव त्यांना वंदन करतात. त्यांच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो. मनुष्याने दोन्ही दंडामध्ये प्रत्येकी 16 रुद्राक्ष धारण करावी. शिखे माझे एक रुद्राक्ष बांधावा. त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमनात स्नान केल्याचे पुण्य लाभते. दोन्ही मनगटामध्ये प्रत्येकी 12 रुद्राक्षे बांधावीत. याप्रमाणे कंठात 32, मस्तकाभोवती 24 तर कानाभोवती प्रत्येकी 6 रुद्राक्षे बांधावीत. गळ्यात 108 रुद्राक्षांची माळ घालावी. अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्य फलदायी असते. त्यामुळे मनुष्य निर्दोष होतो. एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते. 5, 6, 8 आणि 14 मुखांची रुद्राक्षे लक्ष्मीदायक असतात. रुद्राक्षांच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात. रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्याचे पूजन हे शिवपूजनच असते. रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे. याविषयी मी एक कथा सांगतो. भद्रसेन हे काश्मीर देशाचे अधिपती होते. हे प्रजाहितदक्ष, न्यायी, विवेक संपन्न व ज्ञानी होते. त्यांनी लोकांना सुखात आनंदात ठेवले होते. म्हणूनच त्यांचे प्रजानन, नातलग, त्यांच्या राज्यातील ब्राह्मण त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा करत असत. त्यांच्या पत्नीही सुंदर, धर्मशील, पतिव्रता आणि मृदुभाषिणी होत्या. त्यांचे प्रधानजी त्यांच्यासारखे विद्वान, सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होते. भद्रसेन आणि त्यांचे प्रधानजी परस्परांच्या सल्ल्याने उत्तम प्रकारे राज्यकारभार करत असत. विद्यासंपन्न, आज्ञाधारक, गुणवान पुत्र, स्वामिनिष्ठ सेवक, कृपावंत, सर्वज्ञ, थोर मनाचे गुरु, प्रज्ञावंत, उदार, गुरुभक्त, शिष्य, जाणकार, शास्त्रज्ञ, क्षमाशील वक्ता, चतुर, प्रेमळ, सावधान श्रोता, तारतम्याने वागणारा, उद्योगी, लक्ष्मीवंत, औदार्य संपन्न यजमान, उत्तम कुळात जन्म आणि सुंदर आरोग्य संपन्न शरीर, या सर्व गोष्टी पूर्वपुण्याईनेच प्राप्त होत असतात. असो, भद्रसेन आणि त्यांचे प्रधान दोघेही शिवभक्त होते. त्यांनी अनेक शिवानुष्ठाने केली होती. त्या दोघांनाही पुत्र झाले. दोघेही समवयस्क होते. राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधानपुत्राचे नाव तारक असे होते. ते जन्मापासून निस्सीम शिवभक्त होते. ते शिवजींचे ध्यान करायचे. ते दोघेही प्रेमळ, वीतरागी, सत्संगतीत रममाण होणारे, दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते. राजपरिवारातील सर्व मंडळी त्या दोघांचे गोड कौतुक करायची. त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकाराने सजवायच्या. पण या गोष्टी त्यांना जराही आवडत नसत. अलंकार काढून ठेवून ते दोघेही रुद्राक्षांच्या माळा घालत आणि सर्वांगाला भस्म लावणे हे त्यांचे सर्वात आवडीचे काम होते. ते एकांत प्रिय असले तरी शिवजींची पूजा पाहणे, त्यांचे नामस्मरण करणे, त्यांच्या कीर्तनात दंग होणे हेच त्यांना आवडत होते. 5 वर्षाच्या त्या एवढ्याशा बालकांचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान दोघांनाही मोठे आश्चर्य वाटायचे. त्यांची लक्षणे पाहून ते चिंतामग्न व्हायची. ही बालके शिक्षा करूनही ऐकत नव्हती. म्हणून दोघांनाही त्यांच्यापुढे हात टेकले होते. काय करावे सुचत नव्हते. अशा परिस्थितीत एके दिवशी योगायोगाने पराशर ऋषींचे आगमन झाले. त्यांच्याबरोबर इतरही तपस्वी होते. पराशर हे वशिष्ठांचे नातू, कृष्ण द्वैपायन व्यासांचे पिताजी. ते त्रिकाल ज्ञानी होते. त्यांच्यात प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अगम्य सामर्थ्य होते. त्यांचे पिता शक्ती यांना राक्षसांनी खूप त्रास दिला. म्हणून त्यांनी त्यांचा फार मोठ्या प्रमाणात संहार केला. तेव्हा पुलस त्यांनी त्यांना विनंती करून राक्षस कुळाचा विनाश थांबवला. त्यामुळे रावणाधिक राक्षस वाचले. महायोगी शुक ज्यांचे नातू आहेत ते पराशर ऋषी भद्रसेनाचे कुलगुरू होते. ते आल्याचे कळतात राजा प्रधानजीसह त्यांच्या स्वागतासाठी सामोरे गेले. त्यांना साष्टांग नमस्कार करून आदरपूर्वक प्रसादात नेले. त्यांची षडोपचारी पूजा केली. त्यांच्या समवेत आलेल्या सर्व ऋषींचे उत्तम आदरातिथ्य केले. त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले. प्रारंभिक वार्तालाप झाल्यावर त्यांनी पराशरांना आपली चिंता सांगितली. म्हणाले, गुरुवर्य, माझे पुत्र सुधर्म आणि या प्रधानजीचे पुत्र तारक साधारणतः एकाच वयाचे आहेत. पण सर्वसामान्य मुले वा
वागतात तसे त्यांचे वागणे नाही. या दोन्ही मुलांना राजविलास आवडत नाही. दागदागिने घालावेत, उंची वस्त्रे घालावीत, हत्ती घोड्यावरून हिंडावे, मौज मजा करावी, मस्ती करावी असे त्यांना वाटत नाही. हे विरक्तासारखे वागतात. कोणाशी फारसे बोलत नाहीत. अंगावर भस्म लावणे, रुद्राक्षांच्या माळा घालणे, शिवजींचे ध्यान करावे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत. हे त्यांचे वर्तन पाहून आम्हाला मोठी चिंता वाटते. ही मुले पुढे राज्यकारभार कसे करतील हेच कळत नाही. राजांनी त्या दोन्ही मुलांना तिथे आणले. त्यांना पाहून पराशाने मंदस्मित केले. त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले, अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले, राजा, हे दोघे शिवकुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो ऐक. पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. मदनांनाही मोह पडेल असे त्याचे सौंदर्य होते. अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर्य संपन्न होती. त्याच्याकडे रत्नखचित छत्र, रत्नखचित दंड्या असलेले चामरे, रत्नखचित पादुका, बहुमूल्य वस्त्रे, सोन्याच्या जडीत पलंग, चांदण्यासारखी शुभ्र आणि मृदू मुलायम शव्या, दिव्य अलंकार, सुवासिक अत्तरे, सुसज्ज महाल, गोधन, महिषी, अश्वशाळा, गजशाळा, रथ, पालख्या, दास दासी असे सर्व वैभव होते. तिच्याबरोबर तिचे आई आणि भाव राहत होते. तिचे गायन अगदी मधुर सुस्वर होते. ते गायन ऐकून सुद्धा किन्नरसुद्धा तटस्थ होत होते. कोकिळा मौन धरत होती. अशी ही सुंदर महानंदा एकदा राजे महाराजे सुद्धा श्रीमंत लोक तिच्याकडे येण्यासाठी तिचा सहवास लावावा म्हणून तिच्यापाशी ते तासनतास तिष्ठत असत. महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करत. गणिका असून त्या पतिव्रतेसारखी वागायची. ज्या दिवशी ज्या पुरुषाची सेवा करायची त्या कालावधीत तो आपला पतीच आहे अशी समजून ती वागायची. त्यावेळी ती कोणाचाही अन्य विचार करत नसे. महानंदा ही परमशिवभक्त प्रख्यात होती. सोमवार, प्रदोष, शिवरात्री आदी शिवव्रते ती करायची. ब्राह्मणांच्या हस्ते भगवान शंकरांना अभिषेक करायची. रोज 1,00,000 बिल्वपत्रांनी शिवजींची पूजा करायची. श्रावण मासात कोटी लिंगे करायची. दानशूर होती. नेहमी अन्नछत्र चालवत होती. इच्छिकांना दान देऊन संतुष्ट करायची. भद्रसेना, आता मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. या महानंदेने आपल्या घरात एक कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांना नाचायला शिकवले होते. त्यांनी आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते. ती पाळलेला कोंबडा व माकड यांना तिथेच बांधून ठेवत असत. तिथे शिवपुराण ऐकायच्या. शिवजीपुढे सप्रेम भक्तीने नृत्य करायची. कोंबड्याच्या आणि माकडाच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायची. त्यांनाही कौतुकाने शिवजींच्या पुढे नाच करायला लावायची. अशा प्रकारे त्यांच्या संगतीने मूक प्राण्याने शिवभक्ती घडत होती. एकदा शंकरांनी सौदागराचे रूप घेऊन तिचे परीक्षा पाहण्याचे ठरवले. सौदागराचे व्यापाराचे रूप घेऊन त्यांच्या सदनी आले. इतके सुंदर होते ते रूप. महानंदा त्यांच्याकडे पाहतच राहिले. त्यांनी हसून स्वागत केले. त्यांच्या हाताला धरून रत्नजडित पलंगावर बसवले. त्यांची पूजा केली. त्यांच्या हातात एक मौल्यवान कंकण होते. त्याचे लक्ष त्याकडे गेले तेव्हा त्या उत्स्फूर्तपणे म्हणाल्या, ही स्वर्गातील वस्तू आहे असे वाटत नाही. विश्वकर्माने बनवलेले असावे, कारण अशी अनुपम निर्मिती करणे मानवाला शक्य नाही. हे ऐकून सौदागरने आपल्या हातातील ते कंकण काढून तिच्या हातात घातले. तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना. ती म्हणाली, हे पृथ्वीमलाचे कंकण आहे, तर मीही अति 32 लक्षणी पद्मिनी आहे. आजपासून 3 दिवस मी तुमची दासी आहे. मी एकनिष्ठेने तुमची सेवा करेन. हे मान्य करून सौदागरांनी वस्त्रातून एक दिव्यलिंग बाहेर काढले. ते इतके तेजस्वी होते की त्यापुढे सूर्यप्रभावी फिकी पडावी. महानंदा तल्लीन होऊन त्याकडे पाहतच राहिली. जय जय चंद्रमौळी असे म्हणून तिने नतमस्तक झाली. सौदागर म्हणाले, महानंदा, मी शिवभक्त आहे. हे लिंग मला प्राणाहून प्रिय आहे. हे 3 दिवस तू नीट जपून ठेव. आता एकच गोष्ट, माझे व्रत अतिशय कठीण आहे. त्यामुळे हे दिव्यलिंग शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही. मी तात्काळ अग्निप्रवेश करीन. ते मान्य करून तिने ते लिंग घेतले आणि ठीक आहे, मी काळजी घेईन असा शब्द दिला आणि ते नृत्यशाळेत नेऊन ठेवले. रात्र झाली. सौदागर व महानंदा उभयता झोपी गेली. काही वेळाने शिवजींनी आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखविले. महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी त्यांनी निजमायेने नृत्यशाळेस आग लावली. अल्पावधीत पावक भडकला. त्यांनी नृत्यशाळेला चहूकडून वेढले. लोकगर्दी जमा झाली. महानंदेचे सेवक आणि दासी आग विझवण्याच्या कसोशीने प्रयत्न करू लागले. गडबडून ऐकून सौदागरांनी महानंदाला उठवले. महानंदे, उठ, घराला आग लागली. ते गडबडून जागी झाली. नृत्यशाळेकडे धावली. भडकलेल्या अग्नीत उडी घेऊन तिने कोंबडी आणि माकडाची दोरी तोडली आणि ते दोघे घाबरून वनात पळून गेले. तो अग्नी नृत्यशाळेला भस्म करून मगच शांत झाला. सौदागर चिंतामग्न झाले. त्यांनी विचारले,
माझे दिव्यलिंग जपून ठेवले आहे ना? ते ऐकताच महानंदा घाबरले, ऊर पिटून आक्रोश करू लागली. हाय रे दुर्दैव, हे कसे घडले? नृत्यशाळेत ठेवलेले लिंगही भस्म होऊन गेले. आता मी काय करू? माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला. त्या समयी त्यांच्या दुःखाला अंतच नव्हता. हे ऐकून सौदागर फारच व्यथित झाले. अरे रे, आज माझे दिव्यलिंग आत्मलिंग नष्ट झाले. आता जगण्यात काही अर्थ राहील, म्हणून मी अग्निप्रवेश करून प्राणत्याग करतो. असे म्हणून ते उठले. त्यांनी शुष्क काष्ट रचून अग्निप्रदीप केला. एकदा महानंदेकडे पाहिले आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्या अग्निकुंडात उडी घेतली. हे पाहून लोक हळहळले. महानंदेच्या शोकाला पारावर राहिला नाही. महानंदेने सौदागराला 3 दिवसाच्या सेवेचा शब्द दिलेला होता. त्यांच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या 3 दिवसात तिचे पती होते. आता त्यांचे निधन झाले होते, म्हणून त्यांनी सहगमन करायचे ठरवले. मग ब्राह्मणांना बोलवून रोखद्रव्याची सर्व संपदा लुटवली. वाडे, गुरे, गासरे, अश्वशाळा, गजशाळा सगळं दान केलं आणि स्नान करून शुभ्र वस्त्र परिधान करून सर्वांगाला भस्म लावून रुद्राक्ष धारण करून ती सेवकांना लाकडे रचून चित्ताप्रदीप करायला सांगितली आणि अखेरचा निरोप घेऊन तिनं अग्नीला नमस्कार केला. हृदयात भगवान शंकराचे ध्यान केले आणि हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने भडकलेल्या चित्ताग्नीत उडी घेतली. तर काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रगट झाले. 5 मुखांचे, 10 हातांचे, मस्तकी जठाभार, त्यावर शोभिवंत चंद्रकोळ, ऊर्ध्वभागी जुळजुळ वाहणारी धवलवर्ण गंगा, भाळी अग्निसमोन दगदगीत तृतीय नेत्र, नीलवर्ण कंठ, खट्टवांगधारी भस्मचर्चित सर्वांग, त्यावर धारण केलेली सर्पभूषणे, कमरेस व्याघ्रांबर, अंगावर पांघरलेले गजचर्म, गळ्यात नरमुंडांच्या माळा, अशा दिव्य स्वरूपाच्या त्या महायोगी आदिनाथांनी आपल्या 10 भुजा पसरून त्यांना वरचेवर महानंदेला झेलले. संकटात भक्तांचे रक्षण करणारे, शरणागतांना अभय देणारे ते महाप्रभू त्यांची निर्वाणीची भक्ती पाहून अगदीच प्रसन्न झाले. ते म्हणाले, महानंदे, तुझे सत्व पाहण्यासाठी मीच सौदागराच्या रूपाने आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तर तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घे. तेव्हा महानंदा म्हणाले, देवा, मी तुमच्या दर्शनाने धन्य झाले. अशीच तुमची कृपादृष्टी आम्हा बालकावर तुमच्याकडे तुमच्या प्राप्तीशिवाय काय मागावे. म्हणून माझी प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यासह या नगराचाही उद्धार करा. तेव्हा तथास्त म्हणून देवादिदेवा अंतर्धान पावले. तेवढ्या तिथे एक दिव्य विमान आले. त्यातील शिवगणांनी महानंदा, त्यांच्या माताजी, बंधू सर्व नागरिकांना त्यात बसवले आणि सन्मानाने शिवलोकी नेले. शिवकृपेने त्या सर्वांना दिव्य रूप प्राप्त झाले. शिवलोकी अक्षय स्थान मिळाले. धन्य धन्य त्या महानंदा आणि त्यांच्या समवेत सर्वांचा उद्धार केला. निस्वार्थ वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे. सूत म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी निरूपण सुखाचे अगर अशा शिवलोकाबद्दल थोडक्यात सांगावेसे वाटते. तिथे अधिव्याधी नाही, तहानेचा व भुकेचा त्रास नाही, भेदबुद्धी नाही, काम क्रोधादी षडविकार नाहीत, द्वंद्व नाही, दुःखही नाही. तिथे काया वाचा मनाची शुद्धता आहे. तेथील जल अमृतापेक्षा मधुर आहे. तिथे देववृक्षांचे विस्तीर्ण वने आहेत, असंख्य कामधेनू आहेत आणि भक्तांसाठी चिंतामणी जडवलेली सुंदर निवासस्थाने आहेत. तिथे शिवभक्ताच्या मुखातून सहज एखादी इच्छा बोलली गेली तरी ती तात्काळ पूर्ण होते. शिवलोक अविनाशी आहे. भगवान शंकराच्या असीम कृपा प्रसादाने तिथे अक्षय स्थान महानंदेला शिवभक्तीमुळे मिळाले. सुधर्मा आणि तारक यांचे जन्मरहस्य. महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले, भद्रसेन राजा महानंदाने पाळलेल्या कोंबडा आणि माकड, भस्म लावलेले रुद्राक्ष व शिवभूषणे धारण केल्यामुळे त्यांना नरजन्म मिळाला आहे आणि ते आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्माला आहेत. तुमचे पुत्र सुधर्मा आणि प्रधानजीचे पुत्र तारक यांचे विरक्त वर्तन, एकांत प्रियता आणि त्यांना असलेली भस्म रुद्राक्षांची आवड, या सर्व गोष्टी त्यांच्या पूर्वजन्मातील संस्कारांचा परिपाक आहेत. राजा ही दोन्ही कुमार डोळस आहेत, 32 लक्षणांनी युक्त आहेत. हे शिवभक्तीचा प्रचार प्रसार करतील, तुमचा उद्धार करतील. हे ऐकून राजा व प्रधान परम आश्चर्य वाटले. दोघांनी पराशर ऋषींना वंदन केले. भद्रसेन राजा म्हणाला, गुरुदेव, असे सुपुत्र आमच्या उदरी जन्मले हे आमचे सद्भाग्य आहे. याचे पूर्वजन्म वृत्त सांगून तुम्ही आम्हाला खरोखरच उपकृत केले आहे. त्या समयी राजा भद्रसेनाच्या मनात राजपुत्राविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. ते म्हणाले, ऋषीवर्य, राजपुत्र सुधर्मा आम्हाला किती नवसायासाने झालेले आहेत हे पण जाणता. हे माझे प्राण आहेत, तरी कृपा करून यांचे आयुष्यमान किती आहे, किती वर्ष राज्य करतील याविषयी काही सांगा. पराशर म्हणाले,
राजा प्रत्यक्ष प्रचिती येईल असेच बोलले पाहिजे, पण मी खरे बोलतो तर ते तुम्हाला सहन होणार नाही. हे तुम्हाला विषाहून कटू वाटेल. ते ऐकताच तुम्ही आणि तुमचे सभाजन दुःखी होतील. राजा म्हणाले, संकोच करू नका. जे असेल ते स्पष्ट सांगा. राजा, आजपासून 7व्या दिवशी राजपुत्रांना 12 वर्ष पूर्ण होतील. त्या दिवशी त्याला मृत्यूयोग आहे. हे ऐकताच त्यांच्यावर जणू वज्रघात झाला. ते कोलमडले. मूर्छित होऊन राजा एकदम धरणीवर कोसळला. प्रधाजींना रडू आले. सभेतील मान्यवर दुःख सागरात बुडाले. अंतपुरातील राजस्त्रियांनी तर मोठा आकांत मांडला. पराशर ऋषींनी भद्रसेना राजाला सावरले. त्याला सावध केले. म्हणाले, राजा, धैर्य सोडून कसे चालेल? म्हणून स्वतःला सावर आणि काय मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. जेव्हा पंचमहाभूते नव्हती, चंद्र सूर्य नव्हते, मायामय विकार नव्हते, तेव्हा सर्वत्र ब्रह्मच होते. हे शिवतत्व होय. त्या सनातन परब्रह्मांच्या ठाई मी ब्रह्म आहे असे जे पहिले स्फुरण झाले, त्यातून शिव इच्छेने महतत्व आणि त्रिविध अहंकार उगमपासून सृष्टीचा पसारा वाढला. हे सृष्टिकार्य व्यवस्थित चालावे म्हणून त्या ब्रह्मरूप शिवजींनी आपल्या सत्वांशाने विष्णू, राजांशाने ब्रह्मदेव आणि तमांशाने रुद्रांची निर्मिती केली. त्यांनी ब्रह्माजींना सृष्टी रचना करायला सांगितले. तेव्हा ते म्हणाले, स्वामी, मला सृष्टी रचनेचे ज्ञान नाही, मी काय करू? तेव्हा आदिपुरुष शिवजींनी त्यांना 4 वेद सांगितले. त्यानंतर रुद्राध्याय सांगितला. त्याचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, रुद्राध्याय अत्यंत पवित्र असून हा 4ही वेदांचे सार आहे. या रुद्राध्यायापेक्षा गुह्य असे ज्ञान त्रिभुवनात नाही आणि याहून मोठे समाधान नाही. हा शिवरूप आहे म्हणून हा काळजीपूर्वक जतन कर. जे याचे श्रवण पठण करतील ते पावन होतील. त्यांच्या दर्शनाने अन्य जीव तरुण जातील. त्यानंतर ब्रह्मजींनी सप्तर्षींना या अध्यायाचा एकांतात उपदेश केला. त्यांच्यापासून संप्राय परंपरेने तो भूलोकी आला. याहून श्रेष्ठ जप नाही, तप नाही, ज्ञान नाही. जे ह्या रुद्राध्यायाचे नित्य पठण करतील त्यांच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात. स्वर्गातील देवही त्यांचे दर्शन घेऊ इच्छितात. या रुद्राध्यायाचा महिमा अगाध आहे. एकदा रुद्राध्यायाची उपासना एवढी वाढली की पुण्यवृद्धी होऊन लोक शिवलोकी जाऊ लागले. यामुळे यमपुरी ओस पडली. यमदूतांना काही काम उरले नाही. त्यामुळे यमधर्मांना मोठी चिंता वाटू लागली. सृष्टीची अनादी काळापासून चालत आलेली उत्पत्ती स्थिती लयात्मक रचना बिघडू नये म्हणून त्यांनी ब्रह्माजींना साकडे घातले. तेव्हा त्यांनी अभक्ती नामक कृत्या निर्माण केली. ती कृतकवाद्यांच्या मनात शिरली. त्यामुळे जे शिवजींचा द्वेष करू लागले, शिवभक्तांचा मत्सर करू लागले, अशा कुकर्मी लोकांना मरणोत्तर दुर्गती प्राप्त होऊ लागली. ते यमलोकी महाभयंकर नरकात पडू लागले. यमराजांनी आपल्या दूतांना, जे पापमती दुर्जन भगवान शंकराचा द्वेष करतात त्यांना अल्पायुष्य करा, त्यांना नाना प्रकारे त्रास द्या, हरिहरामध्ये भेद करणाऱ्या नरकात घाला, ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांना कुंभीपाकात नरकात लोटून भयंकर यातना द्या. पण जे लोक रुद्राध्यायाच्या अनुष्ठाने करतात त्यांच्या वाटेला जाऊ नका, त्यांना दीर्घायुष्य करा, अशी स्पष्ट आज्ञा दिली होती. अशा प्रकारे रुद्राचे महात्म्य विशद करून पराशर भद्रसेनांना म्हणाले, राजा, चिंता करू नको. आजपासून 7 दिवस शिवजींना अभिषेक करून रोज 10,000 आवर्तने कर किंवा 100 घट स्थापन करून त्यातील जल रुद्राने अभिमंत्रित कर. दिव्य तरुणच्या पल्लवाने त्या मंत्रोक्त जलाचे तुमच्या पुत्रावर अभिषेचन कर, म्हणजे शिवकृपेने त्याचा मृत्यूयोग टळेल. हे ऐकून त्यांना हायसे वाटले. त्यांनी पराशराचे पाय धरले. काळ, मृत्यू, भय आणि शोक यांच्यापासून केवळ गुरुच रक्षण करू शकतात. अन्य कोणतातही सामर्थ्य नाही. तुम्ही ऋषी कुळामध्ये अधिकाराने, ज्ञानाने, तपश्चर्याने सर्वश्रेष्ठ आहात. म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्हीच या रुद्रानुष्ठाचे आचार्य व्हा. तुमचा मार्गदर्शनानुसार सर्व सिद्धता करण्यात येईल. मग त्याने रुद्रानुष्ठानाचे यथासांग ज्ञान असणाऱ्या 1000 सच्चिल ब्राह्मणांना बोलवून आणले. रुद्रावर्तनास प्रारंभ झाला. त्यासाठी 1000 गटांची मंत्रोक्त स्थापना करण्यात आली. त्यात मंदाकिनीचे जल भरले होते, आम्रपल्लव घातले होते. रुद्रघोष सुरू झाला. ते दिव्य अनुष्ठान 6 दिवस चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्याने मृत्यू समय आल्याने राजपुत्र सुधर्माला एकदम मूर्छा आली. देहभान हरपून ते खाली कोसळले. त्याची सगळी हालचाल थांबली. त्याची मरणोन्मुख अवस्था पाहून भद्रसेन घाबरले. पराशरांनी त्याला धीर दिला. रुद्राने अभिमंत्रित केलेले जल कुमाराच्या अंगावर शिंपडले. तेव्हा तो सावध झाला. पराशरांनी त्याला विचारले, बाळ, तुला काय झाले होते? अचानक मूर्छा कशी आली? सुधर्मा म्हणाला, गुरुजी, एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आला होता. डोक्यावर जटा असलेले, भाळी शिंदूर लावलेले, अकराळ विकार दाडांचे, लालबुंद डोळ्याचे ते कालपुरुष मला घेऊन
जात असताना एक दिव्य पुरुष ते धावत आले. पंचवदन, 10 भुजांचे, सर्वांगी भस्म लावलेले, व्याघ्रांबर परिधान केलेले, 10 आयुधांनी सुसज्ज, ब्रह्मांडात अतुलनीय अशा त्या दैदिप्यमान पुरुषांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्यांना मारत मारत घेऊन गेले. त्यानंतर पुढे काय झाले मला माहीत नाही. मला जाग आली. हे ऐकून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंदाश्रू तळले, अंगी रोमांच उभे राहिले. ते शिवजीचा जय जयकार करू लागले. त्यांनी ब्राह्मणांना दंडवत घातले. देवांनी पुष्प वर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला. राजपुत्रांचा अपमृत्यू टळला म्हणून प्रजाजनाने आनंद उत्सव केला. लोक शिवलीलांचे गायन करू लागले. मंगलवाद्यांच्या निनादात त्या जल्लोषात अधिक भर घातली. मग भद्रसेनाने विधीनुसार होम हवन केले. आमंत्रित सर्व ब्राह्मणांना षड्रशांनाचे भोजन दिले. त्यांना दिव्य अलंकार, अमूल्य भेटवस्तू दिल्या. दिव्य भांडार उघडून अगणित दक्षिणा दिली. अपार दानधर्म करून याचकांना संतुष्ट केले. ब्राह्मणांनी त्यांना मंत्राक्षदा देऊन तुमच्या पुत्राचे कल्याण होवो, त्यांना सर्वत्र विजय मिळो असे अनेक शुभाशीर्वाद दिले. त्यावेळी त्या आनंद उत्सवात आणखी एक आश्चर्य घडले. सुगंधी पुष्पवृक्षांच्या वनात वसंत ऋतूचे आगमन व्हावे. स्वर्गातील गंगा काशीला यावी. अपर्णाने पांढऱ्या कमलपुष्पांचे शिवार्चन करावे. दुर्दैवी मनुष्याला चिंतामणी सापडावा आणि भुकेलेल्या शिरब्दाने धावत यावे. तसे घडले. तिथे त्रिभुवनात वंदनीय असणाऱ्या नारदांचे आगमन झाले. नारायण स्वरूप अन्याय होत असलेल्या देवेंद्राने दंड करण्यास मागे पुढे न पाहणारे, तसेच ब्रह्मांड रचना मोडून पुन्हा सृष्टी अगाध सामर्थ्य असलेल्या त्या विधिसुतांना तेथे आलेले पाहून यज्ञकुंडातील अग्नी मूर्तिमंत झाला. दक्षिणाग्नी, घरपत्य अग्नी आणि अहवनीय अग्नी या आपल्या 3 रूपांनी त्यांच्या स्वागतासाठी धावला. भद्रसेन, त्यांचे प्रधानजी पराशर उपस्थिती ब्रह्मवृंदांच्या आनंदाला पारावरून सर्वांनी त्यांना वंदन केले. भद्रसेनाने दिव्य आसनावर नारदांना बसवून पूजा केली. प्राथमिक पाहुणचार झाला. क्षेमकुशल विचारले. मग हात जोडून विचारले, देवर्षी आपणास अतींद्रिय दृष्टी आहे. आपण त्रिभुवनात संचार करता म्हणून इथे येण्यापूर्वी आपण एखादी अपूर्व गोष्ट पाहिली असल्यास त्याविषयी सांग. नारद म्हणाला, राजा, इथे येताना मार्गामध्ये मला 5 मुखे व 10 हात असले अत्यंत तेजस्वी 4 शिवदूत दिसले. ते कालपुरुषांना बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान. त्याने तुमच्या पुत्रांचा अपमृत्यू टळला. त्याच्या रक्षणासाठी त्या परम कृपाळू शिवजींनी स्वतःच्या पुत्रांना म्हणजे वीरभद्राला पाठवले होते. मृत्यूंना जाब विचारत होते, भद्रसेनाचे या पुत्राचे आयुष्य 10,000 वर्षे आहे. हे सार्वभौम राजा होणार आहे. मग तुम्ही कोणाच्या आज्ञेने त्यांना नेत होतात? तुम्हाला रुद्रमहिमा माहीत आहे ना? शिवाज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस केलेसच कसे? तेव्हा कालपुरुष यमराज विचारात पडले. त्यांनी चित्रगोपाळाची चौकशी केली. सुधर्माची पत्रिका मी स्वतः वाचली आहे. त्यांना 12व्या वर्षी मृत्यूयोग होता, पण रुद्रानुष्ठाच्या महात्पुण्याने तो कुयोग टळला आहे. यमधर्मांना आपली चूक कळली आणि नकळत घडलेल्या अपराधाबद्दल त्यांनी क्षमा मागितली. तेव्हा भद्रसेनाने नारदांना साष्टांग वंदन केले आणि अशा प्रकारे भद्रसेनाने पुन्हा सहस्र रुद्रावर्तने केली. त्या निमित्ताने नगरीत मोठा उत्सव केला. या रुद्राध्यायाबद्दल अधिक काय सांगावे? त्याची 100 आवर्तने केल्याने मनुष्य शतायुषी होतो. त्याचे महात्म्य सांगणारे 11व्या अध्यायाचे नित्यपठन केल्याने मनुष्य निर्दोष होतो. शिवचिंतनाने तो स्वतः शिवस्वरूप होतो. याच देही मुक्त होतो. त्याच्या चरणतीर्थाचे अनेकांना उद्धार होतो. असो, हे पराशर ऋषींनी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आपल्या पुत्रांना सर्वार्थाने सुखरूप केले. म्हणून भद्रसेनाने त्यांचा मोठा सन्मान केला. त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले. त्यांनीही राजपरिवाराला अनेक आशीर्वाद दिले. भद्रसेनाचे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुषी व उत्तम संतती प्राप्त होईल. त्याला कळीकाळाचे भय राहणार नाही. त्यांना मरणोत्तर शिवलोक गती पावेल. या कथेचे भावभक्तीने श्रवण पठण केले तर 1000 कपिला गाय दान केल्याचे पुण्य होईल. अभक्ष, भक्षण, मद्यपान, ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील. या अध्यायाचे त्रिकाळ वाचन केल्याने गडांतरे दूर होतील. कलियुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष आहे. शिवकीर्तन रूपे अनुष्ठानाने आयुष्यहीन लोकांना दीर्घायुष्य लाभते. असो, पुढे भद्रसेनाने धर्मांना राज्याभिषेक केला. प्रधानपुत्र तारकाला युवराजपद दिले. त्यानंतर प्रधानजी बरोबर घेऊन ते तपश्चर्यासाठी वनात गेले. त्यांच्या उपासनेत प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्यांना दिव्य विमानातून निजलोकी नेले. त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठातही निवास करून आले. शेवटी शिवरूप होऊन कैलास क्षेत्री राहिले. श्री ओम नमः शिवाय. असा हा 11वा अध्याय सुफळ संपूर्ण. ओम नमः शिवाय.